नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणो, इथे एक वाटी सपाट मी बेसन पीठ घेतले, पाहू शकता तुम्ही. ह्या बेसन पिठापासून आपल्याला अगदीच मस्त अशी रेसिपी बनवायची. पहा, तुम्ही कधी बनवलीही नसन. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायची थोडीशी हळद, थोडंसं तिखट, पाहू शकता तुम्ही. थोडीशी बेडकी मिरची पावडरसुद्धा टाकली कलरसाठी. त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर, त्याच्या मग चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. आपल्याला जास्तही नाही हा मैत्रिणं, चवीपुरतंच टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर उगाच थोडीशी कोथिंबीर. पहा, एवढी खास रेसिपी ही मैत्रिणं, खरंच तुम्ही 8 दिवसातून 2 वेळा तरी करसान. चला आता पूर्ण मिक्स करून घेऊया आपण. हे अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुमच्याकडे मोठे किंवा छोटे बटाटे असू दे, माझ्या खूप छोटे आहे त्याच्यामुळं मी 5-6 चांगले उकडून घेतलेत. असे हे किसणीने हे बटाटे याच्यात किसून टाकायचे बरं का, पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मी हे बटाटे पूर्ण किसणार आहे की त्याच्यात अजिबात अशी गोठोळी वगैरे गेली नाही पाहिजे बरं का. पहा, गरम आहे, थोडे बटाटे चटकेही बसतात. हे बघा, मस्तपैकी असे पटकनी तयार होतात मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. संपूर्ण बटाटे त्याच्यात किसून टाकलेले पहा. आणि आपल्याला अजून एक वस्तू टाकायची त्याच्यात. आपल्याला घालायचे त्याच्यात अर्धी पळी तेल. हे बघा, अशा पद्धतीने मी तेलही घालून घेतलेलं आहे. तेल घातलं की अजिबात पीठ चिकट वगैरे होत नाही आहे आणि अक्षरशः आपल्याला अगदी मस्त मळता येतं. मैत्रिणींनो, याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आपल्या बेसनपिठामध्ये. हे अगदी परफेक्ट माप आहे बघा. याच्यात बेसनपीठ घ्यायला बी नाही लागायचं आणि काहीच नाही. अगदी तेवढ्यात आपला गोळा तयार होणार आहे मस्तपैकी. आपल्याला हवा तसा गोळा तयार होणार आहे. पहा मैत्रिणी, आता मस्त असा गोळा मी तुम्हाला तयार करून दाखवते बरं का. ज्यावेळेस गोळा तयार होईल त्यावेळेस आपण साधारण तेलाचा हात लावायचा. हे बघा, अक्षरशः मऊ लुसलुशीत असा मस्त असा गोळा तयार झाला आहे का, पाहू शकता तुम्ही. मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल आणि रेसिपी खरंच खूप छान आहे. संपूर्ण गोळा तयार झाला आहे. आता आपण काय करू, बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी. इथं आपल्याला काढायचे वाटण. पहा, एक छोटा टॅमॅटो घेतला, तो कट करून टाकला. एक छोटा कांदा, तो सुद्धा टाकला आहे. 2 लाल मिरच्या, ह्यासुद्धा टाकल्यात, पाहू शकता. त्याच्यानंतर लसूण टाकला आहे. थोडंसं खोबरं टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर. मैत्रिणी, धनेसुद्धा मी टाकलेले, पण ते तुम्हाला मी नंतर टाकले त्याच्यामुळे ते दाखवता नाही आले. आता हे पूर्ण असं माहीम असं वाटून घ्यायचं. पहा, न पाणी घालता हे संपूर्ण वाटण आपलं वाटून झालेलं आहे, कारण की आपला कांदा वल्ला होता, टोमॅटो बी वल्लं होतं. पहा, अक्षरशः माहीम असं वाटून झालेलं आहे. चला मैत्रिणी, आता इकडं आपण गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये टाकूया जिरी मोहरी. पहा, मस्त अशी जिरी मोहरी टाकायची, छान तडतडून फुलून द्यायची. पहा, मस्तपैकी जिरी मोहरी फुललेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले टाकायच्यात. मसाले हे तुमच्या अंदाजाने टाका, कारण की आपण 2 मिरच्याही टाकलेल्या आहेत. सुके मसाले टाकायचे, धना पावडर, मटण मसाला, कांदा लसूण मसाला, बेडकी मिरची पावडर. पहा, असे मी संपूर्ण तुमच्या घरात जेवढे मसाले असेल ते तुम्ही त्या हिशोबाने टाकून द्या. मी आता ही भाजी 4 माणसांपुरतीच करणार आहे. पहा, मग 4 माणसांना किती लागते, पण शक्यतो 4च्या ऐवजी 5 माणसं याच्यात नक्कीच खातील. पहा, मस्त असे मसाले टाकून दिलेले आहेत, पाहू शकता मैत्रिणी. आता एकदा ते मसाले आपल्याला असे छान असे मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं होतं, माहीम कच्चं वाटण आहे मैत्रिणी, हे ते अगदीच मस्त असं परतून घ्यायचं बरं का. आता वाटण तर आपलं चांगलंच परतणार आहे, तुम्ही पहा, तुम्हाला पुढेही कळेल. हे बघा, अशा पद्धतीने ते मिक्स करून घेऊन मी त्याच्यात काय करणार आहे, आता पाणी ओतणार आहे बरं का मैत्रिणी. बघा, वाटण आपल्याला पूर्ण असं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ओतलेलं आहे. पहा, गॅसची फ्लेम लहान करा, जास्त उडतं. आणि याच्यात आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा ते एकदा मिक्स करून घ्यायचे बरं का. हे बघा, म्हणजे आपल्या वाटणाला अगदी मसाल्याला छान चव येणार.
चला आता तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. इथं मी चाळण घेतलेली आहे आणि ह्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे घ्यायचे करून. हे बघा, अक्षरशः लिंबायावंडे गोळे घ्यायचे करून मस्तपैकी. हे बघा, अशा पद्धतीने मी हे गोळे करून घेणार आहे. आणि आता पहा आता कशी बनवते. अशा पद्धतीने ते हातावर थापून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी. हातावर थापल्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं ना पोलपटावर लाटून करायचं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे, पण मी संपूर्ण हातावर, कारण की हातावर केलेली चव अगदीच छान लागते. असा मस्त असा रोल बनवायचा आहे बघा. अशा आपल्याला संपूर्ण याचे रोल बनवून घ्यायचे आहेत बरं का. पाहू शकता तुम्ही. मी आता तुम्हाला 2-3 इथं करून दाखवते मैत्रिणी. पहा, काही हाताला चिकटत नाही, काय नाही, खूप म्हणजे एकदम भारी असे रोल तयार होतात पहा. हे बघा, आणि खरंच मैत्रिणी खूप झटपट उरकतं, टाईम लागत नाही. आता हे तुम्हाला एवढेशे रोल दिसतात, पण पहा नंतर कसे मोठे फुगतात ते, अक्षरशः मस्त असे फुगून निघतात. चला आता इथं संपूर्ण रोल झाल्यात पहा. आपलं हे मसाला बी अगदी छान असा परातला आहे. पण आता ह्या मसाल्यात मी पुन्हा पाणी ओतणार आहे पहा. अजूनही आपल्याला त्याला शिजून द्यायचा पहा. आता मी याच्यात थोडंसं पाणी ओतणार आहे आणि पुन्हा तो मसाला असा मिक्स करायचा आपल्याला. त्याच्यानंतर ही चाळण त्याच्यावर ठेवायची, म्हणजे काय होईल, आपल्या मसाल्याचा सुगंध अगदीच छान त्याला लागन. आणि 2-3 मिनटं त्याला वाफळून द्यायचं. 2-3 मिनटांनी पहा मैत्रिणी अगदी छान फुगलं आहे ते मस्तपैकी. तेल वगैरे अजिबात लावलं नाही चाळणीला पहा. न तेल लावता बी अगदी पटकन असं निघालं आहे पहा. मसाला बी किती छान झाला आहे, रंग बी काय अप्रतिम आला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. चला आता हा मसाला एकदा आपण हलवून घेऊया. छान मसाला परतून झालेला आहे आपला. आणि आता आपल्याला किती भाजी करायची त्याच्यानुसार आपण याच्यात पाणी टाकणार आहे पहा. हे बघा, एवढीच भाजी, हीच 4 किंवा 5 माणसं खातील. आणि हे बघा आता हे सहज बोटाने निघतंय, अजिबात चिकटत नाही, काय नाही, पाहू शकता तुम्ही. तेल लावायची सुद्धा गरज नाही, छान मस्त झालेलं आहे पाहू शकता. अगदी तसं शालो फ्राय करून खाल्लं तरी खूपच छान आहे. संपूर्ण काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला त्याच्यामध्ये एक एक करून सोडून द्यायचं आहे बरं का मैत्रिणी. पहा, उकळी यायला लागलेली आहे मस्त. आता मी ह्याच्यात असं सोडून देते. अगदी चौकून टाकून घ्यायचं. 5-1 मिनटं मैत्रिणी आपली ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची बरं का. आणि अगदीच लहान गॅस करून उकळून घ्यायची. भाजी खूपच छान होती, चवदार. पहा मैत्रिणी, अशी एकदा तरी भाजी करून खरंच तुम्ही पनीर खायला सुद्धा विसरसान. पाहूया. पहा मैत्रिणी, अगदी छान भाजी झालेली आहे. रंग बी पहा काय सुंदर आला आहे आपल्या भाजीला. चला आता मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते. हे बघा, अगदीच ग्रेव्हीदार अशी झालेली आहे, खूपच छान चवदार. अक्षरशः चाटून पुसून खाणार अशी ही भाजी तयार झालेली आहे. पहा मैत्रिणी, आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच सांगा. चला मैत्रिणी, उद्या भेटूया. बाय.